वाघनखांवरून खासदार संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला। वाघनखांबाबत बेईमान लोकांनी बोलू नये असं राऊतांनी म्हटलंय, तर सरकारकडून वाघनखांबाबत जनतेची फसवणूक सुरू आहे असं महत्त्वाचं विधान खासदार राऊतांनी केलंय। ही फसवणूक सरकारच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। भाजपचा इतिहासासोबत कुठलाही संबंध नाही असं विधान राऊतांनी करत भारतीय जनता पक्षावर देखील टीका केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी खरोखरच ती वाघनखं वापरले असतील तर आम्ही त्या प्रणाम करतो वाघनखांना। पण इतिहास सांगतो, इतिहास तज्ञ सांगतायत आणि लंडनचं म्युझियम सांगते खात्री नाही की ती वाघनखं तीच आहेत का, याविषयी कोणीही खात्रीनं सांगू शकणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात जी श्रद्धा आहे महाराष्ट्राच्या मनात, त्या श्रद्धेचा हा व्यापार चालवला। वाघनखं ही काय मतं मागण्याची वस्तू आहे का, राजकारण करण्याची वस्तू आहे का? ऐतिहासिक आहे, श्रद्धेची जागा आहे आणि लोकांना फसवता येतो। ती फसवणूक तुमच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही। वाघनखाचा अपमान देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार करतायत। इतिहासाचा अपमान करतायत हे लोक, काहीतरी स्वतः डुप्लिकेट आहेत, त्याच्यामुळे त्यांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण आहे। आम्हाला छत्रपतींच्या वाघनखांविषयी अत्यंत नितांत आदर आहे आणि आमची श्रद्धा आहे। पण तुम्ही या महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर वाघनखं आणून आधी स्वतःची नखं कापा नीट, बरं का, आणि मग वाघनखांवर बोला। दरम्यान या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, त्यांची प्रतिक्रिया पाहूयात। वाघनखाबद्दल अशा पद्धतीच्या चर्चेत आणणे, अशा पद्धतीचे वक्तव्य करणे हाच अपमान आहे। छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये वाघनखाबद्दल चर्चा आणणे किंवा चर्चा करणे हे अपमानास्पद आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे राज असते ना, ते वाघनखाच्या सन्मानार्थ त्या ठिकाणी त्यांनी एक जल्लोष या महाराष्ट्रात केला असता। तरी फसवणूक सरकारच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही असं राऊतांनी म्हटलेलं होतं। त्यानंतर मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांवर पलटवार केलाय। राऊतांना त्यांनी प्रत्युत्तर दिलंय। वाघनखांबाबत बेईमान लोकांनी बोलू नये असं राऊतांनी म्हटलेलं होतं। सरकार वाघनखांबाबत जनतेची फसवणूक करतंय असं महत्त्वाचं विधान देखील खासदार संजय राऊतांनी केलेलं आहे। तर वाघनखांवरून संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केल्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वाघनखांबाबत बेईमान लोकांनी बोलू नये असं राऊतांनी म्हणत सरकारवर टीका केली। सरकारकडून वाघनखांबाबत जनतेची फसवणूक सुरू असल्याचंही राऊतांनी म्हटलंय। ही फसवणूक सरकारच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही असं राऊतांनी म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।